जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। यामध्ये जानकी परेशान होऊन पुन्हा विचार करते आणि म्हणते की आता मी त्या माणसाला वापस 1 लाख रुपये देऊन जे काही सोक्षमोक्ष आहे ते त्याच्या तोंडून ऐकून घरामध्ये निकाल लावेल। त्यासाठी ती कपाटामधून पैसे घेण्यासाठी कपाट खोलायला बघते, पण कपाटाला लॉक असतं व ती चाबी सगळीकडे शोधते, पण तिला चाबी मिळत नसल्यामुळे ती ऋषिकेशला फोन लावते आणि विचारते की चाबी कुठे ठेवलेली आहे। यावर ऋषिकेश म्हणतो, चाबी मी माझ्या सोबत घेऊन आलेलो आहो। यावर जानकी म्हणते, का तुम्ही सोबत का घेऊन गेलात ते? यावर ऋषिकेश म्हणतो, मला खात्री आहे तो माणूस तुला पुन्हा कॉल करणार आणि 1 लाख रुपये मागणार। आपण अगोदरच त्याला 1 लाख रुपये देऊन फसलेलो आहोत। जानकी म्हणते, मला त्या चावीची गरज आहे। मी हे फक्त तेवढ्यात ऋषिकेश तिच्या बोलण्याला थांबवतो आणि म्हणतो, आपण रात्री घरी आल्यावर या विषयावर बोलू। त्यानंतर जानकी परेशान होऊन सौमित्रला कॉल करते व म्हणते की मला पैशाची आवश्यकता आहे। यावर सौमित्र म्हणतो की तुम्हाला किती पैशाची आवश्यकता आहे? यावर जानकी म्हणते, मला 1 लाख रुपये लागताय आणि ते मला आजच्या आज लागताय। यावर सौमित्र म्हणतो, तू काळजी करू नको वहिनी, मी लगेच तुला पैसे पाठवतो। आणि त्यानंतर रात्री जानकी पैसे पदरात लपवून बाहेरच्या दिशेने त्या माणसाला देण्यासाठी जात असते। तेवढ्यात ऋषिकेश येतो व म्हणतो, कुठे चाललेली आहेस तू? यावर जानकी घाबरत म्हणते, देवळात चाललेली आहे मी, येऊ का? व ऋषिकेश विचार करतो आणि म्हणतो, थांब। तर मित्रांनो, आता जानकीचं खोटं ऋषिकेश समोर येऊन पैशाचा उगाडा होईल का हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपल्या या चॅनलवरील एका लकी सबस्क्रायबरला भेटणार एक आकर्षक बक्षीस। त्यासाठी फक्त काय करायचंय, प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायचंय, कारण लकी सबस्क्रायबर हा तुम्ही देखील असू शकता।